वृद्ध महिलेचे लाखोंचे सोन्याचे दागिने घेऊन फसवल्याचे आरोपी सिकंदर थळेंनी केले कबूल। तारण ठेवलेले व विकलेले दागिने हस्तगत करण्यासाठी पोलिसांची शोधाशोध। पेण येथील वरेडी कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा व भोळेपणाचा फायदा घेत पेणमधील पती-पत्नी सिकंदर थळे व मनीषा थळे नामक बंटी बबली जोडीने तिच्याजवळील 40 तोळे सोने व 50 हजारांची रोख रक्कम अशी एकूण 12,10,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना 4 महिन्यानंतर समोर आल्याने पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली आहे। याबाबतची तक्रार पेण पोलीस ठाण्यात 4 महिन्यापूर्वी नोंदवण्यात आली होती। मात्र 4 महिने होऊनही त्यांना अटक न झाल्याने किसनीबाई कोळी यांनी 26 जानेवारीला पेण पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी सिकंदर थळे व त्यांची पत्नी मनीषा यांना अटक केली आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात पती-पत्नी सिकंदर थळे व मनीषा थळे यांनी फसवणूक केल्याचे कबूल केले असून आरोपी सिकंदर थळे यांनी किसनीबाई कोळी हिच्याकडून घेतलेले सोने, बजाज फायनान्स व शिवकृपा पतसंस्थेत तसेच राधाकृष्ण नगरी सहकारी पतसंस्थेत गहाण ठेवलेले दागिने नवकार ज्वेलर्स येथे जतीन जैन याला विकल्याचे सांगितले। तसेच समनाजी ज्वेलर्स येथे भरत जैन यांना काही दागिने विकले असल्याचे सांगितले असून या घटनेचा अधिक तपासासाठी व आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी पेण कोर्टासमोर हजर करण्यात आले असून या घटनेतील तारून ठेवलेले व विकलेले दागिने हस्तगत करण्यासाठी पोलिसांची शोधाशोध सुरू झाली आहे। महामुंबईसह दीपक लोके, पेण।